चला पोरो, आज आपल्याला हायकोर्ट हा पेपर अनालिसिस मधला दुसरा पार्ट पाहायचा आहे. पहिला पार्ट जर पाहिला नसेल तर तुम्ही मागच्या माझ्या युट्यूब चॅनलवर जा, तिथं मागचा पार्ट पहा किंवा मी खाली लिंक देतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तुम्ही तिथं पहा. ठीक आहे. पण हा पार्ट तुम्ही पाहणं गरजेचं आहे, कारण मी ठिकठिकाणी जेव्हा जेव्हा मला सुचेल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला ट्रिक्स देत असतो बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने, गणिताच्या अनुषंगाने. ठीक आहे. तर चला आपण सुरुवात करूया. मी बुस्टर उमेश पाटील या सेशन मध्ये तुमचं स्वागत करत आहे. बघा, पहिले 5 प्रश्न झालेले आहेत. 41 झालाय, 42 झालाय, 43 झालाय, 44 आणि 45 सुद्धा झालेला आहे. आता आपल्याला पाहायचा आहे पुढचा प्रश्न बी सेट आहे. बी सेट मधला हा पुढचा प्रश्न, दोन्ही लँग्वेज मध्ये हा प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण मराठीत लँग्वेज आपण थोडी प्रेफर करूया, कारण बरेच विद्यार्थी हे मराठी लँग्वेज थोडीशी प्रेफर करतात. बट आय कॅन गिव्ह द आन्सर इन इंग्लिश ऑल्सो, बिकॉज द लँग्वेज डझंट मॅटर. लँग्वेज मॅटर करत नाही, तुमची बुद्धिमत्ता मॅटर करते. तुम्ही कशातून अभ्यास केला ते महत्वाचं आहे. इंग्लिश मीडियम मधून केलाय का, मराठी मीडियम मधून केलाय का, याच्यामधून केलाय, लक्षात घ्या. कारण काय होतंय, नॉर्मली आपण इंग्लिश मध्ये शिकायला गेलो तर आपला कार्यक्रम वाचतो, लक्षात ठेवा. आणि मराठीत जर वाचायला गेलो तर काही शब्दांचे अर्थच कळत नाही. तर बघूयात नेमकं काय घडतं नेमकं. ठीक आहे. रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय? बघा, स्टेटोस्कोप जे आहे ना, स्टेटोस्कोप वापरलं जातं तुमचं कशासाठी रे, की बाबा तुमचं म्हणजे हृदयाची जी धडधड होते ती आहे का नाही, गेलं का नाही, खपलं का नाही, मेलं का नाही, याच्यासाठी ते विचारलं जातं. ठीक आहे. मग इथं आहे स्पिग्मो मॅनोमीटर. ऍक्च्युली हेच त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. थर्मामीटरचं तापमान, टेम्परेचर मोजण्यासाठी आहे. स्पिग्मो मॅग्नोमीटर हे नाव पण घेता येत नाही आपल्याला, एवढं खतरनाक आहे. इंग्लिश मधले आपले कसे प्रश्न येतात, खतरनाक प्रश्न येतात. म्हणजे नॉर्मली काय आहे, आपण इंग्लिश मीडियम मधले कसे म्हणतात, इंग्लिश मधले एखादं पोट्ट जर आलं ते म्हणतात एक्सक्यूज मी सर. काय म्हणतात ते? एक्सक्यूज मी सर, म्हणजे नाही समजलं तर. आणि आपल्या मराठी मीडियम मधलं फटकन काय म्हणतंय माहितीये, म्हणजे समजून घ्या, याला समजलेलं नाहीये. चला हरकत नाही, पुढे सरकूयात. आता पुढचा प्रश्न हे आहे ब्लड रिलेशन, म्हणजे आपलं रक्त संबंध. इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये रक्त संबंध, मराठीत नातेसंबंध असं म्हटलं जातं. बघा, चित्रातील महिलेकडे बोट दाखवत राजीव म्हणाला. कोण म्हणाला बाप्पा? राजीव. ठीक आहे. राजीव म्हणाला. काय म्हणाला? चित्राकडली एक बाई आहे, तिच्याकडे बोट दाखवत राजीव म्हणाला. ही झिंजाळी दाखवतो, कानात डुलं दाखवतो, म्हणजे ही बाई असं भास होणार आहे. काय म्हणाला? तिच्या आईला एकच नातू आहे. म्हणजे ही जी स्त्री आहे, ही जी महिला आहे, तिच्या आईला, आई म्हणजे सर्कल, माझ्या लँग्वेज मध्ये स्क्वेअर म्हणजे पुरुष आणि सर्कल म्हणजे स्त्री. तिच्या आईला, तिची जी आई आहे, समजा इथं आई लिहितो, त्या आईला एकच नातू आहे. एकच नातू आहे म्हणजे मुलीचा मुलगा असू शकतो किंवा मुलाचा मुलगा असू शकतो. पुरताच आपण असं समजून घ्या, मुलीचा मुलगा. मुलीचा मुलगा म्हणजे हा झाला नातू. डायरेक्टली नातू इकडून असा जर डायरेक्शन दाखवलं तर. ठीक आहे. नातू आहे ज्याची आई माझी पत्नी आहे. आता बघा, हे जे नातू आहे, या नातूची जी आई आहे म्हणजे ही झाली झिंगाळी, आहे की नाही, हीच महिला झाली. ही महिला राजीवची काय आहे? पत्नी आहे. म्हणजे इथं मी क्रॉस दाखवतो. क्रॉस म्हणजे माझ्या लँग्वेज मध्ये काय असतं राजा? पती पत्नी असते. म्हणजे हे राजीव पती झाला आणि ही पत्नी झाली, हे लक्षात घ्या. याचा अर्थ दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल ते पहिले चेक करू. चित्रातील महिलेचा राजीवशी काय संबंध आहे? बघा, चित्रातील महिलेचा राजीवशी काय संबंध आहे? आता संबंध काय असणार आहे? चित्रातील ही महिला पत्नी झाली ना, पर्याय क्रमांक ब यायला पाहिजे. काही लोक काय म्हणते माहितीये का, माहिती अपुरी आहे. माहिती अपुरी नाहीये, पूर्ण आहे. अपुरी अपुरी नाहीये, पूर्ण आहे. का? कसं काय? काही लोक म्हणतील सर हिला मुलगा पण असू शकतो ना, मुलाचा तो नातू असू शकतो ना. अरे पण त्यांनी स्पष्ट केलं ना, ह्या नातवाची जी आई आहे, ठीक आहे, ही नातवाची आई म्हणजे ही त्याची मुलगीच झाली ना. नातवाची आई राजीवची काय आहे? पत्नी आहे. तर सिंपल गोष्ट विचारली, चित्रातील महिलेचा राजीवशी काय संबंध आहे? चित्रातील महिला ही पत्नी आहे. कुणाची? राजीवची. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण दादा. हाऊ मेनी, खालील क्रमात, मराठीत असतो, खालील क्रमात असे किती आठ आहेत की ज्याच्या लगेच 6 आहे? बघा, असे किती 8 आहेत ज्याच्या लगेच 6 आहे? लगेच आधी सांगितलंय, माफ करा, मी आधी सांगितलंय. म्हणजे 8च्या आधी काय सांगितलंय? 6 आहे. ठीक आहे.
पण नंतर लगेच 5 नाही, 5 नको. ठीक आहे, 5 नाही, 5 हे 5 नको आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे 68 पाहिजे. 68 कुठं कुठे चेक करा बघा. 68 पण इथं 5 आहे, हे चालणार का? नाही चालणार. पुढे जाऊयात. 68 कुठं आहेत? 68 68 हे बघा 68 इथं आहे. पुढं 5 आहेत का? नाही, म्हणजे हे चालेल. ठीक आहे, परत 68 दिसतोय का कुठे? 68 शोधा लागेल ना आपल्याला पहिले. हे 68 इथं आहे, हा पण चालेल. 5 नाहीये. पुढे 68 इथं आहे, 5 नाही, हा पण चालेल. पुढे 68 कुठं आहे? ठीक आहे, हा, हा पण चालेल. चालेल का? नाही, सॉरी, माफ करायचं, 5 आहे, हा नाही चालणार. म्हणजे बघा इथे किती 68 झाले? 3 68 झाले. 1 2 3 की ज्याच्या समोर 5 नाही येत. म्हणजे पर्याय क्रमांक किती यायला पाहिजे? 3 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 म्हणजे क. 3च उत्तर आहे, 3च यायला पाहिजे. ठीक आहे, 3च उत्तर आहे, 3च यायला पाहिजे. बघा नॉर्मली काय दिलंय ते लिहून घ्यायचं आणि तिथं लिहायचं, आणि जे आहे त्याला राऊंड करत राहायचं, म्हणजे उत्तर पटकन सापडतं आपल्याला. पेन्सिल बघा परीक्षेमध्ये ना तुम्ही नॉर्मली पेन्सिल घेऊन जात जा. काय होतं माहितीये का, नॉर्मली पेन्सिल घेऊन जर गेलात तुम्ही तर तिथं तुम्हाला फायदा कोणता होणार आहे? ती पेन्सिलनं तुम्ही लिहू शकतात, त्याला परत रफ करू शकतात. त्यामुळे पेन्सिल, रबर, पेन, पाण्याची बॉटल, रुमाल, ह्या सगळ्या गोष्टी परीक्षा हॉलमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकतात. ठीक आहे, पुढे सरकू आपण, पुढे सरकू. 49 प्रश्न, 49 प्रश्न. येस, आता बघा हा छान प्रश्न आहे, थोडासा लॉजिकल प्रश्न आहे. त्यांनी विचारलंय जर हे सगळं आहे तर खालीलपैकी कोणतं सत्य आहे ते सांगा. याला वेळ लागणार आहे, हे लक्षात ठेवा. याला वेळ लागणार आहे, कारण एक एक पर्याय आपल्याला शोधावा लागणार आहे. तुमच्याकडे जर परीक्षेमध्ये वेळ जर असेल, परीक्षेमध्ये वेळ असेल तर हा प्रश्न पहिले सोडवा, आणि परीक्षेत जर वेळ नसेल तर हा प्रश्न शेवटी सोडवा. हे लक्षात ठेवा, कारण हा वेळ खाणार आहे दुसऱ्या प्रश्नांचा पण. त्यामुळे वेळ असेल तर पहिले सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. पण वेळच नाहीये, शेवटच्या क्षणाला हा प्रश्न तुम्हाला दिसतोय, तर तुम्ही काय करायचं? त्याला शेवटी ठेवायचं, आणि मग बाकीचे प्रश्न झाल्यानंतर त्याच्याकडे वळायचं. म्हणजे काय होईल? गेला तर एखादा मार्क जाईल, पण ह्या एखादा मार्क वाचवण्यासाठी अजून 2 प्रश्नांचे उत्तर तुमचे चुकू शकतात. हे लक्षात ठेवा. तर हरकत नाही, एक 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 पर्याय आता पहिल्यापासून सॉल्व्ह करायला काही हरकत नाहीये. काय काय दिलंय त्याच्यावरून आपल्याला चेक करायचंय. गुणाकार, गुणाकार म्हणजे बेरीज दिली राजाओ. ठीक आहे, 3 अधिक 4, 3 अधिक 4 मोठी म्हणजे ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅनचा अर्थ आहे गुणाकार. गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे. गुणाकार, गुणाकारामध्ये 2 दिलेला आहे. वजाचं चिन्ह दिलंय, वजा. वजा म्हणजे पेक्षा जास्त, पेक्षा जास्त. ठीक आहे, पेक्षा जास्त म्हणजे हे ग्रेटर दॅन. ठीक आहे, जर इथं नाही समजलं तर इकडे जायचं. मायनस फॉर ग्रेटर दॅन, ग्रेटर दॅन दिलेलं आहे. ठीक आहे, आणि पुढे काय दिलं राजा होता? वजा नंतर प्लस. प्लसचा अर्थ काय दिलेला आहे त्यांनी? प्लसचा, प्लस म्हणजे भागाकार. ठीक आहे, प्लस म्हणजे भागाकार. आता ग्रेटर दॅन नंतर काय? मायनस 9 आहे ना, 9 नंतर हे भागाकाराचं चिन्ह, त्याला 3, आणि लेस दॅन, लेस दॅन म्हणजे वजाबाकी. पुन्हा एकदा इथं 3 आलेले आहे. ठीक आहे, मग आता इथं आपल्याला बॉडोमॉसच्या रूल नुसार जायचं आहे. कोणत्या रूल नुसार जायचं? बॉडोमॉस. कंचे भागू बेव, कंचे भागू बेव. बघा ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी, कंचे भागू बेव. बघा कंस, साचीचे, भागाकार, गुणाकार, त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी, आहे की नाही? मग आता सर्वात पहिले बघायचंय की कुठं काय काय दिसतं. इथं ग्रेटर दॅन दिलंय ना, म्हणजे आपल्याला 2 भाग झाला. ही झाली तुमची उजवी बाजू, ठीक आहे, आणि ही झाली तुमची डावी बाजू. ही झाली तुमची डावी बाजू. आता ते कंपॅरिझन करायचंय. ते सत्य आहे का काय विचारलेलं आहे? खालीलपैकी कोणतं सत्य आहे हे सांगायचंय. मग ते सत्य आहे का चेक करायचंय. आता सत्य आहे का चेक करायचं असेल तर बघा, सर्वात पहिले भागाकार गुणाकार करायचा आहे. म्हणजे इथं बघा गुणाकार आहे, 4 2 8. मी इथं खाली लिहितो, 3 + 8 हा ग्रेटर दॅन दिलाय. आता बघा 9, 9 भागाकारामध्ये 3, 3 1 3, 3 3 9, 3 - 3, 3 - 3 म्हणजे काय झालंय? 8 आणि 3 11 लिहिलेले आहेत. ग्रेटर दॅन 3 - 3 0 लिहिलेत. म्हणजे हे 0 पेक्षा 11 तर मोठेच आहेत ना, म्हणजे हे सत्य आहे. योगायोगानं, तुमच्या नशिबानं म्हणता येईल, तुमचं उत्तर पहिल्याच पर्यायामध्ये बरोबर आलेलं आहे. जॅकपॉट लागलेला आहे तुमचा. ठीक आहे, हरकत नाही. पर्याय क्रमांक अ हा बरोबर, बाकी चेक करण्याची गरज नाहीये, कारण 4च पर्याय आहेत, बाकीचे चुकीचेच असणार आहे. चेक करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चेक करत बसा तुम्ही. आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, कारण बाजूचं पोट्ट पेढे वाटून निघून जाईल. आता पुढचा प्रश्न आहे 50वा. ठीक आहे, 50वा. बघा, अॅनालॉजी म्हणतो आपण इंग्लिशमध्ये याला, मराठीत सहसंबंध म्हणतो, समसंबंध म्हणतो. या सहसंबंध संबंध मध्ये काय घडत असतं? नॉर्मली 4 पद दिलेले असतात. पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद. हे पद आहेत, हे सगळे पद बनवू आपण त्याला. ठीक आहे, याचा अर्थ असा आहे, पहिल्या पदाचा संबंध जसा दुसऱ्या पदाशी आहे
तसा तिसऱ्या पदाचा संबंध चौथ्या पदाशी आहे असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारचे प्रश्न 99% अशाच प्रकारचे येतात. काही काही लोक काय करतात माहितीये का, पहिल्या पदाचा संबंध तिसऱ्या पदाशी आहे, ठीक आहे, असे पण प्रश्न बघितलेले आहेत बरं का, आणि दुसऱ्या पदाचा संबंध चौथ्या पदाशी आहे असं दिलेलं आहे. हा एक प्रकार. हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार काय बघायला भेटतो की काहीच संबंध कोणाशी नसतो, सिरीज असते नॉर्मली. समजा उदाहरण डायरेक्ट देतो आम्ही. 2, 3, 5, पुढचं उत्तर काय तर 7. का? या सगळं कशा संख्या आहेत, मूळ संख्या आहेत. 2 नंतर 3 आहे, 3 नंतर 5 आहे, 5 नंतर 7 आहे. पण हे दोन्ही मिळून 1% प्रश्न येतात अशा पद्धतीचे. हे 99% प्रश्न अशा पद्धती असतात. पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी, तिसऱ्याचा संबंध चौथ्याशी. आता बघूया याचं उत्तर काय यायला पाहिजे. कुत्रा चावला की रेबीज होतं, हे लक्षात ठेवा. कुत्र्यामुळे कोणता रोग होतो? आत्ताच आपण रिसेंटली पाहिले, बरेच उदाहरणं पाहिलेत आपण आता युट्यूबवर आणि याच्यावर. तर त्याच्यामध्ये कुत्र्याने बाईट केलं, चावला, तर त्याला काय होतो? रेबीज हा रोग होतो. पाण्याची भीती वाटते, है की नाही? तो म्हणजे घाबरल्यासारखा राहतो. अशा पद्धतीचे त्याचे लक्षणं आहेत. पण इथं दिलेलं आहे प्रश्नाचं उंदराचा संबंध कोणाशी येणार बघा. उंदराचा संबंध मलेरियाशी येणार का तर नाही. दंश नाही. मृत्यू नाही. मग कोणता आहे? प्लेग. बघा प्लेगची साथ आली होती माग बऱ्याच वर्षापूर्वी, जर कदाचित तुम्ही जन्माला पण आलेला नसताल त्यावेळेची गोष्ट आहे ती. प्लेग म्हणजे उंदरामुळे काय होतो? प्लेग. आणि इतिहासात वाचला असेल ना, प्लेगची साथ पुण्यात आली होती, तो प्लेग लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे 5 प्रश्न तुमचे ह्या भागामध्ये घेतलेले आहेत. असे 4 भाग केलेले आहेत मी. ठीक आहे. 20 प्रश्न आहेत बुद्धिमत्तेचे. भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4. हा दुसरा भाग आहे. तिसऱ्या भागात तुम्ही पुढचे प्रश्न पहा. मागचा भाग पाहिला नसेल तर तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये जा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जा, तुम्हाला लिंक भेटेल. नाही लिंक भेटली तर माझ्या चॅनलवर जा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तो पण भाग. ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट.